निलंग्या तालुक्यातील हलगरा जिल्हा परिषद गट येथे संगारेड्डीवाडी गावात आलो आहोत. काय म्हणते मावशी सध्या गावात वार? लाडके बहीणचे पैसेच बंद करून ठेवले आता. मग त्यांना म्हणल्यावर काय म्हणले त्यांनी? त्यांनी काय अजून चालू करता अजून मतदान टाका म्हणतात आणि काय म्हणतात. गावामध्ये प्रचारात येऊन गेले, काय आश्वासन काय म्हणले? काय म्हणतात गेल्या तू नमस्कार करून नमस्कार करून काय विकासावर बोलले नाही? काय नाही मग आता गावात काय वाटतं तुम्हाला, कुणाला मतदान? बघू तवाच्याचं वातावरण काय सांगणार अजून काय वातावरण सध्या थंडच आहे आमच्या वार भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता स्थानिकला विकास झालेला आहे. काय विकास काय झाला आपल्या गावात? मूलभूत सुविधा जो लागते जनतेला ते मूलभूत सुविधा आहेत आमच्या गावात. रस्ता, वीज, पाण्यात रस्त्याचा विषय आहे. आता ज्या शेतकऱ्याला शेताकडे जायच्या अडचणी आहेत तो नवीन प्रस्ताव दाखल करायचा तातडीनं मंजूर करून तो मार्गी लावण्यात येईल, त्याचा काही विषय नाही. आणि राहिला प्रश्न पाण्याचा, तर 24 तास पाणी मिळते आमच्या गावात. उन्हाळ्यातसुद्धा पाणी मिळते. पाण्याची काही टंचाईच्या काळातसुद्धा पाणी टंचाई कधी जाणवली आमच्या गावाला. लाडकी बहीण योजना बंद पडली. ज्या महिलांनी EKYC करायला सांगितलं होतं त्यांनी केले नाहीत, त्यासाठी परत शासनानं मुदतवाढ दिलेली आहे. आणि अंगणवाडी शिक्षिकेकडे त्याचं काम सोपवलेलं आहे. थोड्या दिवसात हे परत चालू होईल. लाडकी बहिणीला जे पैसे बंद झालेत काही बहिणींना त्याला मिळून जातील. रस्त्याचं काम आता बरंच आता काम करायचं. 2-3 ठिकाणी रस्त्याचं काम राहिलं आमचं गावातलं. राहिले वातावरण तर सध्या तुम्हाला सांगू का, सध्या BJPचं वातावरण चालू आहे आपल्याकडे. समजा टोटल असं आहे की आता बहुमत आपल्याला कोणाला देईल का होईल काही सांगता येत नाही ना. आता पुढचं वातावरण का कळायला आपल्याला. BJPचे बी आलते, काँग्रेसचे आलते, आलते येऊन गेले. पण आता आपल्याला माहित नाही आता कोणतं. सध्या तर वातावरण म्हणलं तर BJPचं चालू आहे. BJP सध्या सत्तेत आहे. काम तर त्यांचं करायलेलं नाही असं म्हणता येत नाही. कामं चालू आहेत, घरकुल मिळालेले आहेत. आता लाडकी बहीण काही जणाला पटते आहे, कोणाला नाही पटते आहे, पण चालू आहे. जोपर्यंत निलंगेकर दादासाहेब जोपर्यंत होते त्याने सुद्धा विकास केलेला आहे. आम्हाला जे आतापर्यंत पाण्याचं जे अडवून बंधारे वगैरे केलेले आहेत दादाजीनंच केलेले आहेत. इतर असं काही दुसऱ्या माणसाने येऊन केलेलं नाही. आता संभाजीभाईच्या पिरियडमध्ये जलयुक्त शिवाराचे जे चालू आहेत आता ते त्यांचं आता पूर्ण टाकी तयार आहे, विहीर तयार झालेली आहे. त्यांचं कुठलं तर बजेट याचं बहुतेक असेल थांबलेलं. ते बजेट त्यांचं आल्या त्यांनी बटन दाबल्या मोठी ओके विहिरीमध्ये टाकलेल्या. ते पाणी मग हे केल्याच्या नंतर चालू होणारच आहे. आम्ही नाही बी जर म्हणलो निवडणुकीपुरतं आमचं काहीच नाही हे चुकीचं होतं आहे. आता हे जे दोन उमेदवार आहे जिल्हा परिषदचे आणि जिल्हा पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत, याबद्दल आता हे दोन्ही पक्षाचे आहेत. या दोघांमध्ये आता जे आहेत त्यांचं शिक्षण म्हणा, त्यांचं वर्तन म्हणा, ज्या लोकांमध्ये राहणं म्हणा, यावर काय वाटतं तुम्हाला? दोन्ही आता काँग्रेसचे आणि BJPचे. मला जवळून होसरवाले मला ओळखीचे नाहीत. एक सांगायचं म्हणजे आता BJPचे असलेले बिराजदार जे आहेत तानाजी, तर रोड त्यानेच केलेले हे. नमस्कार. आपण सध्या निलंग्या तालुक्यातील हलगरा जिल्हा परिषद गट येथे संगारेड्डीवाडी गावात आलो आहोत. जनता काय म्हणते यांच्यापर्यंत सध्या जे जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समिती सदस्य प्रचारादरम्यान येत आहेत आणि यांच्यापर्यंत पोहोचून यांच्यावर काय काय मुद्द्यावर बोलत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करत. काय म्हणते मावशी सध्या गावात वार? काय जिल्हा परिषद सदस्य आलेत गावात प्रचाराला, कसं आहे? काय म्हणत नाहीत आता सध्या तर ते. काय लाडकी बहीण दिली म्हणते तुम्हाला? लाडके बहीणचे पैसेच बंद करून ठेवले आता. किती जणांची बंद झाली आहेत गावात? बक्क झाल्यात काय तर 10-12 बायाचे झाल्यात बंद आता इथं गावात. आमच्या बारकच गाव आहे तर. आता दोन्ही पक्ष चालते का, काँग्रेसचे BJPचे प्रचार? आलते मग त्यांना म्हणल्यावर काय म्हणले त्यांनी काय अजून चालू करता अजून मतदान टाका म्हणतात आणि काय म्हणतात. अच्छा. मग तुम्ही निवडून मतदान कोणाला करा म्हणला आता? मग असं करायला आम्ही आता आमच्या मनावर आहे ते. असं काय? आणि तुम्हाला काय वाटतं मावशी, कसं काय म्हणते? तरी जनता म्हणत आहे, जनता सध्या गप्प आहे. जनता मताच्या स्वरूपामध्ये मतदान करणार आहे. जनता सांगेल त्यांचं मत कुणाला आहे मतदान झाल्यानंतर. नमस्कार साहेब. का म्हणते सध्या वातावरण गावात? वातावरण काय नाही सध्या थंडच आहे. थंड आहे. गरम नाही काय नाही. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य गावामध्ये प्रचारात येऊन गेले, काय आश्वासन काय म्हणले? काय म्हणतात गेल्या तू नमस्कार करून काय विकासावर बोलले नाही? काय नाही. मग आता गावात काय वाटतं तुम्हाला, कुणाला मतदान? बघू तवाच्याचं वातावरण काय सांगणार अजून काय वातावरण सध्या थंडच आहे आमच्या. थंडच आहे.
आणि आश्वासन काय देण्यात विकासावर काय नाही हं? फक्त काय हात जोडून गेले जोडून गेल्यात बघा. दोघं बी दोघं बी काँग्रेसची बी आणि बीजेपीची बीजेपी आली अजून बीजेपी आणली. काँग्रेसचे तेवढे येऊन गेले. काय म्हणते सध्या वार गावात वार भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता स्थानिकला विकास झालेला आहे. हं. गावांत आता गावामध्ये प्रचारादरम्यान आले होते का त्याने आता येऊन थोडंफार लोकांना भेटून गेले. काय विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहेत कशाच्या विकासाच्या मुद्द्याशिवाय राजकारणच नसते आमच्याकडं. काय विकास काय झाला आपल्या गावाचा मूलभूत सुविधा जो लागते जनतेला ते मूलभूत सुविधा आहेत आमच्या गावात. रस्ता, वीज, पाणी, पानंद पानंद रस्त्याचा विषय आहे. आता ज्या शेतकऱ्याला शेताकडे जायच्या अडचणी आहेत तो नवीन प्रस्ताव दाखल करायचा तातडीनं मंजूर करून तो मार्गी लावण्यात येईल. त्याचा काही विषय नाही. आणि राहिला प्रश्न पाण्याचा तर 24 तास पाणी मिळते आमच्या गावात. उन्हाळ्यातसुद्धा पाणी मिळते. पाण्याची काही टंचाईच्या काळातसुद्धा पाणी टंचाई कधी जाणवली आमच्या गावाला. आता जे आपल्या गावातल्या लाडक्या बहिणी योजना बंद झाल्यात असं महिलांकडून लक्षात येत आहे. मग त्या लाडक्या बहिणीची योजना बंद झाली असं म्हणतात. आता गावातील स्त्रिया नाराज आहेत. त्यांना खुश करण्यासाठी काय करणार आहात? खुश करण्यासाठी काय करणार हा विषय नाही. लाडकी बहीण योजना बंद पडली. ज्या महिलांनी EKYC करायला सांगितलं होतं त्यांनी केले नाहीत. त्यासाठी परत शासनानं मुदतवाढ दिलेली आहे. आणि अंगणवाडी शिक्षिकेकडे त्याचं काम सोपवलेलं आहे. प्रत्यक्ष लाडक्या बहिणीला अजून भेटायचं, त्याचं काय बाबा त्रुटीमध्ये कुठं आढळलं आहे, काय कमी पडलं आहे, त्यासाठी त्याला अजून वेळ वाढवलेला आहे पुढे. त्यामुळे हे थोड्या दिवसात हे परत चालू होईल. लाडक्या बहिणीला जे पैसे बंद झालेत काही बहिणींना त्याला मिळून जातील. त्याची काय अडचण नाही. आता गावामध्ये कुणाचं पॉझिटिव्ह वातावरण दिसतं? भारतीय जनता पार्टी. मग पूर्वीपासून भारतीय जनता गावामधून बहुमत सगळ्यात जास्त कुणाला भेटायला? भारतीय जनता पार्टी. काय म्हणते सध्या वातावरण जिल्हा परिषद पंचायत समितीचं गावात? सध्या वातावरण बरं आहे, चांगला आहे. नंबर आहे काय वातावरण. कुणाला बहुमत भेटेल? काय विकासावर बोललेले आहेत? काय काय विकासावर म्हणलं हेच लाडक्या बहिणीची योजना हे ते ह्याच्याबद्दल बोललं गावात. आता हे खेळत बोलायचं कोणतं म्हणलं. आता विकास कामामध्ये रस्ते आहेत, झालं पाणीची योजना आहेत. योजना हे त्याचं आता गव्हर्नमेंटचं 16 योजना चालू आहे सध्या. पण ते बंद आता पण चालूच करणं गेले ते योजना ही चालू करून ठेवलेत. आता चालूच करणं गेल्यात योजना हे. रस्त्याचं काम आता बरंच आता काम करायचं. 2-3 ठिकाणी रस्त्याचं काम राहिलं आहे आमचं गावातलं. राहिले. हां मग आता हे त्याविषयी त्या उमेदवाराला तुम्ही दोन्ही उमेदवारा बोलला का? कल्पना नाही काही त्यांना. कल्पना नाही. हां, कल्पना आता प्रचाराला आलती म्हणजे तुमच्या गावात? आले होते पण आणि बैठक वगैरे घेतली त्यांची. आता काय घेतात कधी घेतात काय नाही बैठक काही कळत नाही. कल्पना नाही ती. तर प्रामुख्यानं बैठलं तर संगारेड्डीवाडी हे सावरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एक छोटी वाडी आहे. या गावातील एक नागरिक भेटलेले आहेत आपल्याला की यांचे प्रामुख्याने छोटे छोटे प्रश्न आहेत की बाबाचे पानंद रस्ता आहे, रस्त्याचे थोडेसे कामं राहिलेले आहेत म्हणत आहेत. अजून जे मूलभूत छोट्याशा गरजा आहेत त्यांच्या पूर्ण झाले नाहीत. आणि हे दोन्ही उमेदवारांना या विषयावर बोलणार आहेत. आणि ज्या उमेदवारांनी यांच्या प्रश्नाची उत्तर दिले किंवा यांचे पूर्ण करून देतो बोलले त्या उमेदवारांना बहुमत राहील असं यांचं मत आहे. बरोबर आहे का? बरोबर हेच बरोबर आहे तुम्ही बोललेलं. आम्ही तुम्हाला नमस्कार बाई, आपलं नाव काय? आपलं नाव सूर्यकांत देवीदास भुत्तमपल्ले, राहणार संगारेड्डीवाडी. काय म्हणते सध्या गावात वातावरण तर सध्या तुम्हाला सांगू का, सध्या BJPचं वातावरण चालू आहे आपल्याकडे. समजा टोटल असं आहे की आता बहुमत आपल्याला कोणाला देईल का होईल काही सांगता येत नाही ना. आता पुढचं वातावरण का कळायला आपल्याला. बीजेपीच्या उमेदवारांनी विकास कामावर काही बोललेत का? हां आलते दोघं पण बी आलते. हां BJPचे बी आलते, काँग्रेसचे आलते. आलते येऊन गेले. पण आता आपल्याला माहित नाही आता कोणतं. सध्या तर वातावरण म्हणलं तर BJPचं चालू आहे. नमस्कार. मग आपलं नमस्ते. आपलं नाव काय? मी पांडुरंग किशनराव पाटील, राहणार संगारेड्डीवाडी. सध्या आपल्या गावात दोन्ही पक्षाकडून त्यांच्या परीनं प्रचार माध्यम चालू आहे. हो. मग तुमच्या गावामध्ये काय आहे वातावरण सध्या? काय म्हणतात? वातावरण सरकारने दोन्ही पक्षाचं सध्या आता काय आज अर्ज काढून घेण्याचं लास्ट दिवस आहे. 27 आहे. 27च्या नंतर जे चित्र म्हणजे जे काही राहील क्लिअर होईल. जे कोण थांबलेले म्हणजे कायमचे जे राहतील त्याच्यावरती वातावरण निर्मिती अजून दोघांची चालू व्हायची. आता BJP सध्या सत्तेत आहे. काम तर त्यांचं करलेलं नाही असं म्हणता येत नाही. कामं चालू आहेत. घरकुल मिळालेले आहेत. आता लाडकी बहीण काही जणाला पटते आहे, कोणाला नाही पटते आहे.
पण चालू आहे. नाही म्हणजे मग आता पैसे उचलूच लागल्यात, घरं तयार व्हायचं चालूच आहे. रोड पहिलं जे झालेले आहेत केलेले आहेतच, आणि त्याच्यानंतर आता मग पाईपलाईन आली मध्ये, त्यावेळेस उकरले म्हणजे आपल्या सोयीसाठीच उकरलेले आहेत. त्याच्यात मग पूर्ण सगळ्याला बघायला पाहिजे की एकटा आमच्या गावाचं आहे का ह्याच्यात, आता पूर्ण सगळा तालुके आहेत असे, तर त्याच्यात सिरियल प्रमाणे ते सुद्धा दुरुस्ती होईल. पत्नी असं नाही. तुमच्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीकडून तसं म्हणत आहेत की तुमच्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीकडून विकास झालेला आहे, असं तुमचं म्हणणं आहे. नाही, एक सांगतो मी साहेब, दोन्ही बी जोपर्यंत निलंगेकर दादासाहेब जोपर्यंत होते त्याने सुद्धा विकास केलेला आहे. आम्हाला जे आतापर्यंत पाण्याचं जे आढळून बंधारे वगैरे केलेले आहेत दादाजीनंच केलेले आहेत, इतर असं काही दुसऱ्या माणसाने येऊन केलेलं नाही. त्यांच्यानंतर आता ते तर झाले काम पाण्याचं. हे इतर जे आहेत आता जलयुक्त योजना चालू आहे, आता ते कधी तर पूर्ण झालेली आहे, एक दिवशी ते घरोघर सुद्धा येईल. रोड सुद्धा जिथं नव्हते तिथं झालेले आहेत. आता झाल्यात म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय, जे सत्तेवर आहे त्यांनीच केले की असा अर्थच आहे की त्याचा. नाव घ्यायचं आम्ही, नाव हे ह्या पक्षात त्या पक्षात म्हणल्यापेक्षा जे सत्ता आता 12-14 वर्ष झालं चालू आहे त्या पिरियडमध्ये सुद्धा कामं झाले नाहीत असं म्हणता येत नाही, झालेले आहेत. तुमचं असं म्हणणं आहे की गावाचा एकंदरीत कंटिन्यू विकास चालूच आहे. चालू आहे. नाही, भले सत्तेत दादासाहेब असतील, आता सत्तेमध्ये नातू. संभाजीभाई नातू असतील, असतील, हां. तरी गावचा कंटिन्यू विकास विकास चालू आहे, म्हणजे चालू आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या गावाकडे दोन्ही पक्षाचं भरपूर प्रमाणात लक्ष प्रेम आहे. लक्ष त्यांचं बिलकुल, एकत्र बिलकुल, तुमच्या गावामध्ये आणि बिलकुल. त्यांच्या कामामध्ये सज्जता दिसत आहे. बिलकुल. आता अशोक भैया अगोदर ज्यावेळेस आमदारची निवडणूक झाली त्यावेळेस अगोदर मला जवळजवळ अर्धा तास एक तासभर माझ्याजवळ आले त्यांनी. मग मी उभा टाकू का सगळीकडे मी फिरू लागलोय. आणि म्हणलो आपण काँग्रेसचं तुम्हाला नको म्हणायचं का कारण आहे, बघा प्रयत्न तुम्ही वरपासून जर होत असतील तर करा. मग त्यांना योगायोग तिकीट नाही मिळालं, मग आम्ही मग का करणार विचार. शेवटी सगळेच एकत्र जाऊन काहीतरी जिथं होणार आहे त्याच्याच पाठीमाग गेलं तर बरोबर राहत आहे. आणि समजा आता आम्ही गेलो एका दिशेनं तिथं ते म्हणजे पूर्ण म्हणजे त्यांना बहुमतच नाही, तर आम्ही गेला चुकीच्या वाटत, तर ते मग आमचं मग कुठंतर तरी बी झालं तर गेले बी तरी ह्यानं विरोधी आहे हे सत्यात आहे म्हणून कोणाचा विकास असं वैयक्तिक विकास झालेला नाही. सरासरी गावचा विकास होतच चालू आहे. हे नाही म्हणणं म्हणजे कसं होतं आहे, हे म्हणजे आपल्याला मग आपल्या दृष्टी नसल्यासारखं झालं. आपण जे बघू लागला आता पाणी जे पितोय आम्ही गावात आमच्या दादाजीच्या हातावर झालेलं आहे, तेच पाण्याचा बोर, तेच पाणी आतापासून जवळजवळ 30 वर्ष झालं. आता संभाजीभाईच्या पिरियडमध्ये जलयुक्त शिवाराचे जे चालू आहेत आता ते त्यांचं आता पूर्ण टाकी तयार आहे, विहीर तयार झालेली आहे. त्यांचं कुठलं तर बजेट याचं बहुतेक असेल थांबलेलं, ते बजेट त्यांचं आल्या त्यांनी बटन दाबल्या मोटरी ओके विहिरीमध्ये टाकलेल्या, ते पाणी मग हे केल्याच्या नंतर चालू होणारच आहे. आम्ही नाही बी जर म्हणलो निवडणुकीपुरतं आमचं काहीच नाही, हे चुकीचं होतं आहे. आता सगळंच म्हणजे मागे आम्हाला दादाजी सांगायचे की साहेब आमचे 1-2 रस्ते राहिल्यात आणि बाकीचे रस्ते झाल्यात, आमचे पाणी वगैरे तुम्हीच करून दिलेलं आहे. अहो पाटील, आमच्या निलंगा तालुक्यात जाऊन फिरून बघा जरा, आमचे रोड पूर्ण झालेले नाहीत. तुम्ही बारक्या वाडीत 100% हो म्हणाला, होत्यात हो, थोडं धीर धरायला पाहिजे असं दादाजीचं म्हणणं होतं. असं तर ते पूर्ण आता संभाजीरावने केला असं म्हणतात. त्याचा आलाच केव्हा त्याचा अर्थ. आता एक सांगतो मी, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते त्यांच्या विकासाच्या नंतर जे घेऊन चाललेले आहेत तेच पुढं तर चाललेलं आहे. आम्ही नाकाराचं काही हे नाही, नाकारायला येतं बी नाही. मी माझ्यापुरतं जर म्हणलं बी नाही म्हणून नाही असं होतच नाही. कारण आता आमच्या पहिल्याच्या रोड झालेल्या डबल झाल्यात. हे रोड डांबर होती पहिले 1 किलोमीटर, त्याच्यानंतर गावात पूर्ण सिमेंट झालेलं आहे. कोण केलं म्हणजे आम्ही तर केलं नाही, हे जे सत्तेवर आहे तेच लोक करू लागल्यात. म्हणजे आता नाही माणसाने मग म्हटलं तर मग नाही म्हणजे का नाही. मग आता देणारी काय ह्याने पाणी, लाईट, आपल्या गटारीचं साफसफाई
हे जे काही सार्वजनिक राहते हेच करणार. हां जिल्हा परिषदच्या शाळेतसुद्धा आमचे का नाही सगळेच शिक्षक चांगले आहेत. आमचं कंपाऊंड वॉल वगैरे करून जे दिलेलं आहे एकदम आमचं कंपाऊंड वॉलमध्ये कुठलंही लॉक केलं की ओके राहते असे. म्हणजे सगळं झाडं वगैरे होते वानेर सोडलेत म्हणून उंच निलगिरीचे आम्हीच लावलेले होते पण ते पत्रे वगैरे आहेत आता ह्याच्यावर. आता जे आपल्या गावातले जे आरोग्य खातं आहे आणि बालवाडी यामध्ये खरंच विकास झाला का त्यामध्ये? नाही अगदी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस अंगणवाडीच्या इथलं जे सतत जे चालू आहे बिचारी एक बाहेरून येऊन बी कंटिन्यू चालू. आता आमच्या गावातलीच आहे त्याचं सुद्धा कुठलं बी हे नाही. लेकरं जेवढे येतील प्रत्यक्षात जाऊन आणणं लेकराला घेऊन बसणं. आता BA ग्रॅज्युएट केलेली बाई आहे ती अंगणवाडीला शिकवायला. आता आपण जसं आपल्या ग्रामीण रुग्णालय आपल्या गावाला आहे का? आम्हाला हलगर आहे. पण तिथं योग्य उपचार होते का? ट्रीटमेंट आम्हाला योग्य मिळते. योग्य वेळ. कारण आता काय झालंय प्रत्येकाची भावना झाली आहे की सरकारी दवाखान्यात गेल्याच्या नंतर आपल्याला लवकर बरं होत नाही. होतंय पण आता एक भावना झाल्यामुळं मग प्रायव्हेटमध्ये स्वतःहून चाललेले. पण दवाखान्यात आपण त्यांचं टायमिंग जोपर्यंत आहे त्या टाईममध्ये हजर असतात ते लोक. नाही असं नाही प्रत्यक्षात तिथे येतात. प्रत्येक डोस वगैरे ज्यावेळेस राहते त्यावेळेस येतात. अशा वर्कर जे आहे प्रत्येकाला सगळ्या माहिती देत राहते तिनं. असं कुठलं बी असं झाकरत नाही काही. आता हे जे दोन उमेदवार आहे जिल्हा परिषदचे आणि जिल्हा पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत होय की याबद्दल आता हे दोन्ही पक्षाचे आहेत. होय की ह्या दोघांमध्ये आता जे आहेत त्यांचं शिक्षण म्हणा होय की. त्यांचं वर्तन म्हणा ज्या लोकांमध्ये राहणं म्हणा होय की. यावर काय वाटतं तुम्हाला दोन्ही आता काँग्रेसचे आणि बीजेपीचे? आता मला जवळून होसरवाले मला ओळखीचे नाहीत. एक सांगायचं म्हणजे आता बीजेपीचे असलेले बिराजदार जे आहेत तानाजी तर रोड त्यानेच केलेली ती त्यांची बहुतेक भावाची मिसेस होती पहिल्या वेळेस. आता त्याने मधुताई बिराजदार ॲडव्होकेट मधुताई हो होती. पण त्यांचं जरा वैयक्तिक माझ्या जवळ येऊन चर्चा नाही. पण भैयाची माझी आहेत ना वैयक्तिक. आता संभाजी भैया आता अरविंद भैया माझ्याजवळ आले नाहीत मी गेलो नाही पण संभाजी भैया इथं आली माझ्याजवळ. इथं बसलो आम्ही. सगळं जे सुरुवातीचं होतं सुरचा 4-5 वर्षे ते सुरुवात होती पण आता मॅच्युरिटी आलेली आहे. मदरशी सरकडे यांच्याकडे कसं पाहता? मदरशेला नाव ठेवता येत नाही हो. आता म्हणलं पक्ष म्हणून जर म्हणलो बी मदरसे सुद्धा चांगलेच आहेत. आता त्यांना आम्ही म्हणलो हे चांगले आहेत पण त्यांना आता ते सत्तेवरच नाहीत तर त्यांनी काही केलं नाहीत. कसं म्हणता येत आहे का? मदरसे वैयक्तिक नेचर चांगला आहे असं म्हणणं तुम्ही? अगदी चांगला आहे. झाले पक्षाकडलं सोडून वैयक्तिक नेचरमुळे पक्ष बी कुठलाही वाईट नसतोय. काम करण्यावर आहे सगळं. पक्ष BJP वाईट नाही ना काँग्रेस वाईट नाही. तुम्ही काम कसं करता? तसं आता तुमच्या इथं सावरीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून जाधव पप्पू पाटील जाधव ताई आहेत. जाधव आपल्या त्या शिक्षकाचे मिसेस होते. त्यांचं कसं आता इकडं अजून चव्हाण आहे तिकडून. त्याला कसं झालंय हे जाधव जे होते मुख्याध्यापक होते सावरीला. मग आता सावरीतून ह्याने कुठं तर तगरखेड्याला काहीतरी बहुतेक स्थायिक झालेत का काहीतरी झाले. मग तिथून त्याने गण जे आहे आपल्या ह्याच्यातला सावरी गण त्याच्यातून त्यांना तिकीट मिळालेलं आहे. तर मग त्यांचं काम अजून आपण पाहिलेलं नाही. चांगलेत बी नाही. येऊन प्रचारादरम्यान येऊन गेले आपले अजून वाढीत आले नाहीत. आणि दुसरे काँग्रेसचे आले मोरे आपले मोरे ह्याचे बोटकुळचे का मोरे आणि अनिल मोरे आणि रमेश त्यांच्या एक चक्कर झाला दोघांचा बी. आता अनिल मोरेचं त्यांचा परिचय नाही मला. परिचय नाही. बघितले मला माझ्याजवळ आले त्याने पण प्रत्यक्षात आपण जे बोलू लागलो मी कसा हाव तुम्हाला मी बोलल्याच्या नंतर लक्षात येतं की हे माणूस बाबा काही ह्याला काही समजतंय काही आहे का असं बोलल्याच्या नंतर चर्चेत मग थोडं समजायला चालू होते. तर आता त्याने वैयक्तिक चांगलेत असं ऐक्यू आहे. तर रमेशला नाव ठेवता येत नाही. पक्ष म्हणून नाही जर बघितलो आपण रमेश वागदोरे हे आपला मदरसे चांगलाच आहे. त्याला असं काही म्हणता येणार नाही. आता ती माणसं जे काही आता त्यांचा काय होतं आहे
कसं होतं ते त्यांच्या ह्याच्यावर. आता ह्यांना काहीच केलं नाहीत म्हणून हे सत्तेवर नाहीत तर ह्यांना केलं नाहीत म्हणावं कसं. नाही बरोबर. सत्तेवर राहणाऱ्यानं केल्यात, हम्म, त्यांनी केलं नाहीत बी नाही, हम्म, पण ह्यांच्या सत्ताच नाही. हम्म. सत्तेवर आल्याच्या नंतर रमेश मदरसे जर नाही केले तर त्यावेळेस आम्ही सांगू की बाबा ही माणूस कामाचा नाही. तरी बघितलात आपण सध्या सावरी ग्रामपंचायतमधील संगारा डिवाडी इथं आलो. इथं बरेच नागरिकांबरोबर आपलं जनतेचा कौल घेतलं की लोकांच्या समस्या किंवा लोकांचे काही प्रश्न कशा पद्धतीने याच्या अगोदर सोडवण्यात आले आणि जनता कुणाला मत देईल, कुणाला बहुमतानं निवडून देईल, असे प्रश्न जनतेबरोबर समोर आपण मांडलेत आणि तुम्हीच त्यांच्या जनतेच्या मुखातून ऐकलं.